सध्याच्या काळामध्ये आपल्या सर्वांचाच कॉम्प्युटर आणि मोबाईल यांचा वापर बऱ्यापैकी वाढलेला आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये CRT मॉनिटर्स असायचे. CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब. त्याचा तर अजूनच त्रास व्हायचा. आता बऱ्यापैकी LED, OLED पॅनल्स वगैरे आलेले आहेत. परंतु त्यातही आपला कामाचा वेळ कॉम्प्युटरसमोर वाढलेला असल्यामुळे डोळ्यांवर बऱ्यापैकी ताण येतो. तर त्या संदर्भात एक चांगलं Google Chromeचं एक्सटेन्शन मला सापडलेलं आहे. ते आहे इथं त्याचं नाव बघूयात आपण या ठिकाणी स्क्रीन शेडर. याची लिंक मी व्हिडिओमध्ये देईन डाउनलोडची. याची माहिती घेऊयात आपण. तर इथं हे मी इन्स्टॉल केलेलं आहे आणि इथे Googleमध्ये Chrome एक्सटेन्शन हे ॲड केलेलं आहे. सध्या हे डिसेबल असल्याचं दिसतंय. तर आता हे एनेबल केलं आपण, तर स्क्रीनची शेड बदललेली आहे. तर सिलेक्ट अ प्रीसेट और ड्रॅग द स्लाइडर. आता हा स्लाइडर अशा पद्धतीने कमी जास्त केला की ही शेड आपली कमी जास्त होऊ शकते. त्यानंतर याच्यामध्ये अजूनही काही प्री डिफाईन्ड ऑप्शन्स आहेत. एक रिकमेंडेड शेड ही आहे. दुसरं बघितलं तर रिड्यूस्ड आय स्ट्रेन म्हणून एक सेटिंग दिलेलं आहे. वर्किंग लेट एक दिलेला आहे रात्री उशिरासाठी. केव्ह ड्वेलर म्हणजे एक अंधाऱ्या एकदम भागामध्ये आपण बसलो असू की जणू काही गुहेत बसूनच काम करतोय अंधाऱ्या. तर केव्ह ड्वेलर आहे. एक सन लवर म्हणजे बऱ्यापैकी बॅकलिट असेल आपलं वातावरण तर त्या ठिकाणी कसं. असे बरेच ऑप्शन्स दिलेले आहेत आणि मला हे फार सोपं वाटलं वापरण्याकरता. तर याला एनेबल केलेलं आहे आपण, याला डिसेबल केलेलं आहे. आता इन्स्टॉल कसं करायचं ते पाहूयात आपण. याकरता आपण गुगलमध्ये जाऊयात आणि इथे कीवर्ड देऊयात स्क्रीन शेडर क्रोम एक्सटेन्शन आणि एंटर मारू. पहिलंच लिंक आपल्याला येते आहे गुगल वेब स्टोअर. गुगल क्रोम वेब स्टोअरची लिंक आलेली आहे. तर त्याला क्लिक केलं आपण तर या ठिकाणी हे एक्सटेन्शन आपल्याला दिसत आहे. आता हे मी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळं रिमूव्ह फ्रॉम क्रोमचं ऑप्शन आलेलं आहे. तुमच्याकडे ॲड टू क्रोमचं ऑप्शन येईल, ते ॲड करून घ्यावं. ते ॲड केल्यानंतर इथे सेटिंग्समध्ये जाऊन या ठिकाणी स्क्रीन शेडरचं तुम्हाला आयकॉन दिसेल. याला मी पिन केलेला आहे. तो पिन किंवा अनपिन तुम्ही करू शकता. वर बघितलं तर दिसेल अनपिन केल्यावर तो वरच्या या बारमधनं ॲड्रेस बारच्या शेजारी येतो, तो पिन होऊन येतो. तर पिन केला की या ठिकाणी तो आलेला आहे. अनपिन केला की या ठिकाणी गेलेला आहे. तर हे पटकन ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह करून आपल्याला स्क्रीनचा जो लाइटिंग इफेक्ट आहे तो कमी जास्त करून डोळ्यावर येणारा ताण कमी जास्त करता येईल. तर याचा चांगला उपयोग वाटला मला. धन्यवाद.